नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। प्रकल्पग्रस्तांच्या 23 मागण्यांसाठी बस्ती राज संघटना आक्रमक, विभागीय आयुक्तांना निवेदन। महाराष्ट्र के परियोजना प्रभावित किसानों की विभिन्न लंबित मांगों को लेकर बट्टी राज परियोजना प्रभावित संघर्ष संगठन आक्रामक हो गया है। संगठन की ओर से अमरावती के विभागीय आयुक्त कार्यालय में ज्ञापन सौंपकर परियोजना प्रभावित किसानों की समस्याओं का तत्काल समाधान करने की मांग की गई। संगठन के परियोजना प्रभावितों के लिए लागू 5% समानांतर आरक्षण को बढ़ाकर 15% करने की प्रमुख मांग उठाई है। इसके साथ ही विभिन्न सरकारी विभागों में विशेष भर्ती निकालने, सीधे ज़मीन खरीदने वाले किसानों को प्रति हेक्टेयर 5 लाख रुपए का अनुग्रह अनुदान देने और परियोजना प्रभावितों को सरकारी सेवा में शामिल करने के लिए विशेष उपाय योजना करने की मांग की। ज्ञापन में परियोजना प्रभावित प्रमाण पत्रों का वितरण, फर्जी प्रमाण पत्रों पर कार्यवाही, प्रतियोगी परीक्षाओं के शुल्क में छूट, आयु सीमा में बढ़ोतरी और ठेका पद्धति से कार्यरत परियोजना प्रभावितों को स्थायी करने जैसी कई मांगों भी शामिल हैं। बट्टी राजा परियोजना प्रभावित संघर्ष संगठन की ओर से कुल 23 मांगों का ज्ञापन विभागीय आयुक्त को सौंपा गया। संगठन ने मांग की है कि परियोजना प्रभावितों के प्रतिनिधि मंडल के साथ तत्काल बैठक आयोजित कर इन सभी मुद्दों पर सकारात्मक निर्णय लिया जाए और लंबे समय से अपने हक के लिए संघर्ष कर रहे परियोजना प्रभावित किसानों को न्याय दिया जाए। न्याय त्या आजच्या नाही आहे, 1980 पासून त्या मागण्या आहेत आणि त्या रस्ता आहेत त्या खऱ्या अर्थानं सदनेत बसतात, परंतु शासन त्याच्यावर कुठल्या कारणानं दुर्लक्ष करताय आणि प्रकल्पग्रस्तांना भेटीस धरून त्याच्यावरच का अन्याय करताय, हा आमचा मुद्दा आहे। काही महत्त्वाच्या मागण्या आहे। प्रकल्पग्रस्तांचं जे आरक्षण आहे, समांतर आरक्षण, ते आरक्षण प्रकल्पग्रस्ताचं 1980 ला 5% दिलं, तेव्हा बोटावर मोजण्याजोगे प्रकल्प या महाराष्ट्रात होते आणि तेव्हापासून आज 2026 आहे। आजच्या 46 वर्षाच्या काळात जे बोटावर मोजण्याजोगे प्रकल्प होते ते आज हजारो झालेले आहेत आणि हजारो प्रकल्पामध्ये लाखो प्रकल्पग्रस्त निर्माण झाले आहेत। मग लाखो प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक तयार झाले, पण तरी सुद्धा आरक्षणाची मर्यादा लिमिटेड तेवढीच ठेवली। आमचं तेवढं म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मागणी पण केली होती आणि त्यांना सकारात्मक उत्तरही दिलं। 5% समांतर आरक्षण जे आहे त्याचं 15% करावं, जेणेकरून प्रकल्पग्रस्तांना त्यामध्ये व्यवस्थितरित्या नोकऱ्या मिळू शकतील। आणि जे वयाधिक झालेले प्रकल्पग्रस्त आहेत, ज्यांचं आता एज बार झालेत, त्यांचं नोकरीतलं वय राहिलं नाही, अशा प्रकल्पग्रस्तांना तुम्ही एक नुसतं 40 लाख रुपये द्या आणि पैसे देणं होत नसतील तर लाभ क्षेत्रात किमान त्याला 5 एकर जमीन तरी द्या, जेणेकरून जे काही जमिनीवर त्याचा उदरनिर्वाह होत असता तो उदरनिर्वाह या कारणानं होऊ शकेल। आणि महत्त्वाची एक मागणी अशी आहे की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की महाराष्ट्र पुनर्वसन कायदा 1999 मध्ये कलम 10च्या अनुषंगानं प्रकल्पग्रस्तांच्या जागा 50% सरकारला भराव्या लागतात। 50% त्या जागा रिझर्व करायच्या आणि 50% समांतर आरक्षण सामाजिक आरक्षणातून भरायच्या। समांतर आणि सामाजिक हे दोन भाग आहेत। समांतर म्हणजे राखीव केल्या जातं कुठल्या विभागांसाठी ते एक, तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन करत महाराष्ट्राचे जे कृषी विद्यापीठ आहे, या कृषी विद्यापीठांमध्ये 50% भरती सुरू झालेली आहे। आणि नुसतं भरती एका घरातला एक नाही, एका घरात 2 नोकऱ्या दिल्या चालल्या, तसाही GR 8 दिवसापूर्वी गव्हर्नमेंटनं काढलाय। मग आम्ही प्रकल्पग्रस्त नाही का, तेच आहेत का ते, आणि त्यांनाही तोच कायदा लागू आहे, आम्हालाही तोच कायदा लागू आहे। आणि आमच्या जमिनी भूसंपादन जे आहे किंवा सरळ खरेदी आहेत, ह्या ज्या आहे सरकारनं जलसंपादनासाठी करू द्या किंवा मृदसंधारणासाठी करू द्या, MSB साठी करू द्या, MIDC साठी करू द्या, सरकार ज्या प्रोजेक्टसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करते त्या सगळ्या विभागांमध्ये प्रकल्पग्रस्तांना 50% जागा राखीव करा आणि त्यांची विशेष भरती करा। यासह अनेक मुद्दे आमचे आहेत। यशबार झाल्यांसाठी 40 लाख रुपयाची आम्ही मागणी केली, सांगितलं आहे। अशा ज्या विविध मागण्या आहेत त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री राज्याचे संवेदनशील आहेत आणि अभ्यासू सुद्धा आहेत। माझी त्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून या प्रकल्पग्रस्तांचा त्यागाचा विचार करा। या पृथ्वीवर शेतकऱ्यां एवढा मोठा त्यागी वर्ग कोणताच नाही आहे आणि त्याच्यातही प्रकल्पग्रस्त, आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या नसत्या, धरणं झाल्या नसती, सरकारचे लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं नसतं, लाखो गावं टँकर मुक्त झाली नसती, हजारो उद्योगांना पाण्याची सुविधा झाली नसती। ते कोणी केली? आम्ही केली। आणि आमच्या त्यागाचा तुम्ही विचार करा, सर्वस्वाचा त्याग केला आम्ही आणि त्याच्या अनुषंगानं आपण तो सर्वस्वी विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे
या संदर्भात शिष्टमंडळासोबत बळीराजा प्रकल्प संघर्ष संघटनेच्या शिष्टमंडळाला घेऊन आपण बैठक लावा, चर्चा करा आणि चर्चेतून आमच्यासाठी मार्ग काढा, एवढंच तुमच्या माध्यमातून आम्ही बोलतोय. आज सांकेतिक सत्याग्रह जो आहे आजचा, हा सरकारला एक इशारा आहे आणि गर्भित इशारा आहे की आम्ही संकेत देतोय की या आंदोलनात ते छोटं आहे, आपण याचा विचार करून आपण यावर निर्णय करावा, तोडगा करावा. आणि जर आपण केला नाही तर हे प्रचंड स्वरूपात एक आंदोलन उग्र स्वरूप धारण करू शकते. हा एक सांकेतिक सत्याग्रह आहे. हे काय म्हणतात त्याला, ते हे तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे, हे वास्तविक आहे. याचा विचार सरकारनं करावा. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.